तर हे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत रसमलाई फ्लेवरचा केक। तुम्ही पाहू शकता अगदी छान असा दिसतो आहे आणि जसा तुम्ही बेकरीमध्ये घेता त्यापेक्षा अगदी छान अशी टेस्ट आपल्या या केकची येणार आहे। चला तर मग आपण केक बनवायला घेऊया। सोबतच तुम्ही पाहू शकता आपण इथे केक कटिंग देखील करून पाहिलेला आहे। अगदी छान अशी लेयरिंग देखील येते, बेकरीमध्ये मिळतो त्यापेक्षा छान टेस्ट असणारा रसमलाई केक तयार करायचा आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर हो, अशाच खूप सारे आपण केकचे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता। तर आपण इथे अर्धा किलोचा केक बनवतोय, त्यासाठी मी इथे 1 कप प्लस 1/4 कप असा प्रेमिक्स घेतलेला आहे। तर माझा कप हा 200 ml चा आहे। त्यामध्येच आपण 1 TBSP एवढं तेल ॲड करायचं आहे। खूप जास्त देखील करायचं नाही आणि खूप जास्त कमी देखील नाही करायचं। खूप जास्त केलं तर क्रम्स खूप जास्त निघतात, कमी केलं तर अगदी चिपकू असा केक आपला तयार होतो। त्यानंतर 1 कप असं पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून आपण इथे बॅटरची रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घेऊया। तर आपलं इथे बॅटर तयार आहे, तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी। तर आपण सुरुवातीला इथे टिनला थोडंसं तेल लावून प्रीमिक्सने डस्ट करून घेतलेलं आहे। अगदीच तुम्ही बटर पेपर देखील तुम्ही इथे यूज करू शकता। तर हे अशा प्रकारे आपलं बॅटर टाकलं की अगदी हळूवार असं टिनमध्ये पसरलं गेलं पाहिजे। तर आपण इथे बॅटर टिनमध्ये टाकून घेतलेलं आहे। 7 ते 8 वेळा टिन छान असा टॅप टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यामधले पूर्ण बबल्स निघून जातात आणि केक एकसारखा असा बेक होतो। तर हे आपण इथे प्रीमिक्समध्ये पाणी ओतून घेण्या अगोदर टीन देखील छान असा तेल लावून ग्रीस करून घ्यायचा आहे आणि कढाई देखील प्रीहीट करून घ्यायची आहे। तर अगदी फुल गॅसवर मी 2 मिनटं कढाई प्रीहीट करून घेतलेली आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं। सुरुवातीला 10 मिनटं मीडियम गॅस आणि नंतर 20 मिनटं आपण अगदी लो फ्लेमवर केक बेक करून घेणार आहोत। तर एकूणच 30 मिनटं झालेली आहेत। केक आपला छान असा बेक झालेला आहे। आपण हा खाली उतरून घेऊया आणि थंड करून घेऊया। तर थंड करून घेतल्यानंतर मी अशा प्रकारे केक डिमोल्ड करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान असा बेक झालेला आहे आणि स्पंजी देखील अगदी एकसारखा असा बेक झालेला आहे। तर कुठेही डोम वगैरे आलेला नाही। तर आपण हा पूर्णपणे थंड करून घेऊन मग हे कापून घेऊया। तर आपण इथे केक कट करून घेणार आहोत। तर फक्त अर्धा इंच आपण चाकू आतमध्ये टाकून याला खाचा पाडून घेणार आहोत आणि त्यानंतर दोऱ्याच्या सहाय्याने एकसारख्या अशा लेयर करून घेणार आहोत। तर मी इथे केकच्या 3 लेयर करून घेणार आहे। तर हे आपला इथे अगदी छान असा केक बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। नेहमी जसं आपण केक सोक करण्यासाठी पाणी आणि साखरेचा यूज करतो, तसंच आपण रसमलाई केक बनवण्यासाठी आपल्याला इथे रसमलाईही लागतेच। तर मी इथे 1/4 कप अशी रसमलाई, त्यानंतर अर्धा कप असं दूध आणि त्यामध्ये थोडासा कलर टाकून इसेन्स ॲड केलेला आहे, रसमलाई इसेन्स। तर आपण इथे फक्त रसमलाईने देखील केक सोक केला तरीही चालतो, पण अगदी छान परफेक्ट असा केक सोक होत नाही, म्हणून मी इथे दुधाचा वापर केलेला आहे। तर आपण हे मिश्रण तयार करून बाजूला ठेवून दिलेलं आहे। तर आपण इथे केकची आयसिंग करायला घेतो, त्यासाठी खाली थोडंसं आपण क्रीम लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी इथे क्रीम देखील तयार करून घेताना त्यामध्ये थोडासा येल्लो कलर घेतलेला आहे आणि अगदी खालचा लेअर आपण खाली ठेवून घेतलेला आहे, मधोमध ठेवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला आयसिंग करताना केकची अगदी छान अशी करता येते। तर आपण इथे सुरुवातीचा लेअर छान असा सोक करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला कडा सोक करायच्या, म्हणजे अगदी छान सॉफ्ट अशा कडा होतात। जर तुमचा केक बेक करताना खूप जास्त कडक वगैरे झाला असेल तर अशा प्रकारे सोक करून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट असा सोक होतं। तर त्यानंतर आपण इथे मधल्या साईडला केक सोक करून घेऊया। अगदी छान अशी जाळी पडलेली आहे, त्यामुळे पटकन असा केक सोक होतो। त्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण इथे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि त्याने पूर्ण आयसिंग करून घेणार आहोत। अगदी छान पटकन अशी आयसिंग होते। तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण केकला क्रीम लावून घेऊया। तर मी इथे क्रीम तयार करून घेताना त्यामध्ये येल्लो कलर आणि रसमलाई इसेन्स देखील ॲड केलेला आहे। तर आपली इथे क्रीम लावून झालेली आहे। आपण ही फक्त पॅलेट नाईफने थोडीशी प्लेन करून घेणार आहोत, फक्त काढून घ्यायची नाही, फक्त प्लेन करून घ्यायची आहे। जर तुम्ही आत्तापर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। त्यानंतर आपण यावरती रसगुल्ले ठेवून घेणार आहोत। तर रसमलाई केक म्हटलं की त्यावरती रसगुल्ला हा आलाच, त्याने याची चव अगदी दुप्पट अशी होते। तर अशाच प्रकारे आपण या अगोदर देखील भरपूर केकचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। अगदी छान छान असे डिझाईन देखील बनवलेले आहेत आणि विशेष म्हणजे बिगनर्ससाठी, अगदी नवशिक्यांसाठी परफेक्ट अशा रेसिपीज, केकच्या रेसिपी असो, भरपूर प्रकारच्या आपण रेसिपी पाहिलेल्या आहेत। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपण इथे एक रसगुल्ला ठेवून घेतलेला आहे आणि हा रसगुल्ला आपण आयसिंग करताना अगदी आपला दुसरा वरचा बेस हलू नये यासाठी थोडासा प्रेस करून आपण हे रसगुल्ले खाली प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे क्रीममध्ये दाबून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने।
त्यानंतर आपण इथे दुसरी लेयर ठेवून घेतलेली आहे आणि ती देखील आपण छान अशी सोक करून घेऊया। त्यानंतर आपण इथे तिसरी लेयर ठेवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण सोक करून घ्यायची आहे। जे आपण खालच्या लेयरला स्टेप केल्या होत्या, जसं की क्रीम लावून घेणे, त्यानंतर रसगुल्ला ठेवणे आणि त्यानंतर दुसरा लेयर ठेवणे, तशाच प्रकारे आपण दोन्ही लेयर तयार करून घेतलेले आहेत। आणि तिसरी लेयर आपण छान सोक करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला रसगुल्ले ठेवायचे नाही। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कलर देखील आपल्या या रसमलाई केकचा दिसत आहे। तर आपण या अगोदर देखील अगदी खूप साऱ्या टिप्स सहित केक पाहिलेले आहेत, जसं की आपण क्रम कोटिंग तयार करून घेताना कशा प्रकारे तयार करून घ्यायची। तर आपण इथे पूर्ण रसमलाई केकवरती ओतून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान असा सोक होतो। तर आपण इथे पुन्हा एकदा पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण हे पूर्ण केकला क्रीम लावून घेणार आहोत। आणि पूर्ण केक आपण पायपिंग बॅगनेच क्रीम लावून घेतल्यामुळे पटकन अशी आयसिंग आपल्याला करता येते। तर मी वरच्या साईडने क्रीम लावून घेतलेली आहे, खालच्या साईडने क्रम कोटिंग करून घ्यायची आहे। त्यासाठी गॅप देऊन थोडासा आपण क्रीम लावून घेतलेली आहे। हे पहा, अशा प्रकारे क्रीम लावून घेतली की क्रम कोटिंग देखील अगदी छान अशी होते। तर हे पहा, आपण इथे पॅलेट नाईफ घेतलेला आहे। पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपण पूर्ण क्रीम अशी प्लेन करून घ्यायची आहे। टर्न टेबल फिरवत राहायचा, म्हणजे आपले क्रम्स हे पॅलेट नाईफला चिकटत नाहीत, अगदी जिथल्या तिथं छान दाबले जातात आणि छान अशी क्रम कोटिंग होते। तर हे पहा, अगदी छान अशी प्लेन क्रम कोटिंग आपली इथे झालेली आहे। जिथे कुठे क्रीम लागलेली नसेल तिथे अगदी थोडीशी क्रीम लावून घ्यायची, म्हणजे परफेक्ट अशी क्रम कोटिंग होते। त्यानंतर वरच्या साईडची मी क्रीम अगदी हलक्या हाताने प्लेन करून घेत आहे। तर क्रम कोटिंग केल्यानंतर आपण पुन्हा एकदा पायपिंग बॅगच्या सहाय्याने खालच्या साईडला पूर्ण केक क्रीमने कव्हर करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण पॅलेट नाईफने छान असा प्लेन आपला केक तयार करून घ्यायचा आहे। जिथे कुठे क्रीम थोडी कमी वाटत असेल तिथे पॅलेट नाईफने क्रीम लावून घ्यायची आहे। आणि खूपच जास्त क्रीम जर पॅलेट नाईफला चिकटते असं वाटत असेल तर थोडासा आपण पॅलेट नाईफ पाण्यामध्ये, म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये बुडून पुसून घ्यायचा, म्हणजे अगदी प्लेन अशी आपली आयसिंग इथे तयार होते। तर आपण खालच्या साईडने आयसिंग करून घेत आहोत। तर हे खालच्या साईडने आयसिंग करून घेताना अशा प्रकारे आपण इथे पॅलेट नाईफ उभा पकडायचा आहे आणि टर्न टेबल फिरवत जायचं आहे, म्हणजे अगदी छान अशी प्लेन खालच्या साईडची आपली इथे आयसिंग तयार होते। तर आपण या अगोदर भरपूर व्हिडिओज केकचे अपलोड केलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला खूप साऱ्या टिप्स केक आयसिंगबद्दल आणि केकला छान फ्लेवर यावा यासाठी कशा प्रकारे तुम्ही केक बनवू शकता, खूप साऱ्या टिप्स आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंफार कुठे कमी वाटत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ दुसरे आपले जाऊन पाहू शकता। तर खालची इथे आपली परफेक्ट अशी आयसिंग तयार झालेली आहे। त्यानंतर आपण वरच्या साईडची आयसिंग करून घेणार आहोत, अगदी शार्प अशा एजेस निघण्यासाठी। अशाच प्रकारे अगदी हलक्या हाताने पॅलेट नाईफने क्रीम काढून घ्यायची आहे, अगदी हळुवारपणे छान अशी आयसिंग आपली इथे केकची तयार होते। तर आपण इथे आयसिंग करून केक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर मी इथे अशा प्रकारचं एक नोझल घेतलेला आहे। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे कोणतंही नोझल घेऊ शकता, तुम्हाला जशी डिझाईन बनवायची तसं। तर आपण इथे पायपिंग बॅगमध्ये नोझल टाकलेला आहे। तर आपल्याला पायपिंग बॅग कितपत कट करायची, तर जिथपर्यंत आपण आपले नोझलचे टोक हे इथपर्यंत आपल्याला पायपिंग बॅग कट करून घ्यायचे आहे। नोझल थोडंसं मागं सरकून घ्यायचं आणि पायपिंग बॅग तिथपर्यंत पकडून आपण इथे पायपिंग बॅग कट करून घेणार आहोत। तर हे त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे रोजेस काढून घेणार आहोत। तर डेकोरेशन कसं करायचं ते पूर्णपणे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर अवलंबून आहे। तर रसमलाई केक म्हटलं की शक्यतो अशा प्रकारे डेकोरेशन हे असतं, त्यामुळे मी अगदी बेकरीमध्ये मिळतो तशा प्रकारे मी इथे डेकोरेशन ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण प्रोफेशनल पद्धतीने केक बनवतोय, म्हणजे खालच्या साईड आपण अगदी छान क्लिअर अशा करून घ्यायच्या, म्हणजे केक अगदी छान प्रोफेशनल पद्धतीने, म्हणजे बाहेर मिळतो तसा दिसतो, त्यामुळे साईड ह्या नक्की कव्हर करून घ्यायच्या। त्यानंतर आपण इथे रसगुल्ले ठेवून घेऊया। तर थोडेसे प्रेस करून आपण रसगुल्ले ठेवून घ्यायचे आहे। नंतर केकमध्ये थोडंसं असं त्याची रसमलाई वगैरे पांगायला नको। त्यानंतर मी इथे थोडेसे असे कट करून घेतलेले पिस्ता आणि बदाम ठेवून घेतलेले आहे। तर आपला हा केक अगदी बेकरीमध्ये मिळतो त्यापेक्षा खायला देखील अगदी छान टेस्टी असा लागतो आणि दिसायला देखील अगदी तुम्ही पाहू शकता छान बेकरीमध्ये मिळतो तसा दिसतो की नाही। तर तुम्हाला आजचा आपला केक आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।